नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण झटपट असं मुगाचं मेदगं किंवा मुगाची भाजी येथे पाहणार आहोत। अस्सल गावरान पद्धतीने गावाकडे ज्या पद्धतीने यामध्ये सर्वप्रथम मूग छान लालसर होईपर्यंत भाजून घेतात, त्यानंतर त्याला शिजून घेतात आणि मग छान अशी फोडणी दिली जाते। यापूर्वी तुम्ही या पद्धतीने मुगाची भाजी कधी केली आहे का? नसेल तर नक्की रेसिपी पूर्ण पहा, तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की सांगा। तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक वाटी कच्चे मूग येथे घ्यायचे आहेत। मूग काढून घेतलं, हे पहा वाटण पाहूया। यामध्ये 9 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, तिखट पाहून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा येथे मीठ काढून घेतला आहे। 2 गावरान लसणाच्या कांड्या आणि 1 वाटी शेंगदाणे येथे भाजून घेतले आहेत। आता 2 लिटरचा कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम मूग घालून भाजून घ्यायचे आहेत। मूग भाजून घेताना आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवर छान खरपूस असा वास किंवा खमंग वास येईपर्यंत आपल्याला छान असे मूग भाजून घ्यायचे आहेत। मूग भाजून घेतल्यामुळे ते अजून खाण्यासाठी खमंग असे लागतात आणि शिवाय कुकरला लावलं अगदी 2 ते 3 शिट्ट्यामध्ये आपलं ही मुगाचं मेदगं शिजलं जातं। हे पहा, आता येथे हळूहळू मुगाचा कलर चेंज होऊ लागला आहे आणि यानंतर आपल्याला यावर 1 पळी तेल घालून घ्यायचं आहे। तेलामुळे याला अजून छान असा खमंगपणा येतो आणि मुगाचा कलरही येथे चेंज होतो। या पद्धतीने छान असे आपले सर्व मूग येथे भाजून झाले आहेत। गॅस येथे आपण मंदच ठेवला आहे। हे पहा, असा छान कलर आल्यानंतर आता आपल्याला यामध्ये मूग शिजण्यासाठी पाणी घालून घ्यायचं आहे। येथे मी 2 ग्लास म्हणजे एका तांब्याच्या प्रमाणात पाणी यामध्ये घालून घेतलं। तुम्हाला कसं पाणी हवं आहे ते घालून घ्या। त्यानंतर यामध्ये 1 चमचा मीठ घालून घ्यायचं। येथे आता कुकरचं झाकण बंद करून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या याच्या छान अशा करून घ्यायच्या। कुकर होईपर्यंत येथे आपण वाटण तयार करून घेणार आहोत। हे पहा, हे फोडणीसाठी लसूण पाकळ्या कट करून घेतल्या आणि दुसऱ्या लसूण पाकळ्या येथे आपण फोडून घेतल्या। आता एक छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये हे सर्व वाटण घालून घ्यायचं आणि मिक्सरला आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। येथे आपलं वाटण मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं। येथे मी पाणी न घालता हे वाटण बारीक करून घेतलं आहे। या पद्धतीने वाटण तयार करून घेतलं तर हे छान अशी टेस्ट देतं। आता आपल्याला कुकर होईपर्यंत वाट पाहायची आहे। हे पहा, 15 मिनिटांनंतर कुकर छान असा थंड झाला। एका चमच्यामध्ये मूग घेऊन आपल्याला चेक करून पाहायचं आहे हाताने दाबून की मूग कसा शिजला आहे। नसेल झालं तर पुन्हा 1 शिट्टी करून घ्या। त्यानंतर चमच्याच्या सहाय्याने किंवा स्मॅशरच्या सहाय्याने आपल्याला मूग छान असा हटवून घ्यायचा। हे पहा, पावभाजी जशी बारीक करतो तसं याचा छान असा गाळ करून घ्यायचा। या पद्धतीने आपण हटवून घेतला, एका डब्यामध्ये काढून घेतला। आता तोच कुकर पुन्हा गॅसवर ठेवून आपल्याला त्यामध्ये 4 ते 6 पळ्या तेल घालून घ्यायचं। त्यानंतर 1 चमचा मोहरी घालून घेतली। मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आणि त्यानंतर कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या फोडणीसाठी घालून घ्यायच्या। हे पहा, लसूण छान लालसर होईपर्यंत आपल्याला येथे फोडणी तयार करून घ्यायची। त्यावर 1 चमचा हळद पावडर घालून घेतली। कट करून घेतलेली कोथिंबीर येथे मी फोडणीमध्ये टाकून घेतली, त्यामुळे भाजीला छान अशी चव येते। आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि छान असं 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। या पद्धतीने सर्व साहित्य फोडणीमध्ये घालून घेतलं। आता फोडणी खाली लागू नये म्हणून यामध्ये 1 पळी भाजीमधलं पाणी आपण घालून घेतलं। हे पाणी गरम होतं। आता आपल्याला यामध्ये अर्धा चमच्याच्या प्रमाणात गरम मसाला पावडर घरी केलेली मी घालून घेतली, त्यामुळे भाजीला अजूनच छान अशी चव येईल। सर्व असं छान मिक्स करून तेल सुटल्यानंतर आता यामध्ये आपल्याला हटवून घेतलेल्या मुगाची भाजी घालून घ्यायची आहे। येथे मी सर्व मूग घालून घेतले। आता सर्व छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये तुम्हाला अजून जर रस्सा हवा असेल तर तुम्ही यामध्ये अजून पाणी घालून घेऊ शकता। हे पहा, येथे छान अशी 1 उकळी आलेली आहे। मला थोडीशी घट्टसर भाजी हवी आहे म्हणून मी यामध्ये 1 वाटीच्या प्रमाणात पाणी ॲड केलं। आता 5 मिनिटं छान अशी
एक उकळी काढून आपल्याला मंद गॅसवर ही भाजी होऊ द्यायची आहे। भाजीला आपण शिजताना मीठ घातलं होतं, त्यामुळे भाजीची चव पाहायची आणि त्यानंतरच त्यामध्ये मीठ ॲड करायचं। या पद्धतीने मुगाची रेसिपी आपली येथे पूर्ण झाली। तुम्ही ही रेसिपी भाकरी, चपाती, वरण भात, खिचडीबरोबर सर्व करू शकता। घरामधील सर्वांनाच ही आवडते अशी आहे आणि आपण येथे भाजून केल्यामुळं अजून अशी छान लागते। कट करून घेतलेली कोथिंबीर यावर घालून घ्यायची आणि गरमागरम मुगाचं मेदगं आपल्याला सर्वांना सर्व करायचं। तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी राहा, एकमेकाची काळजी घ्या। धन्यवाद।